इथं सकाळ सकाळी बॅगा बेगा घेऊन निघालेलो की आम्ही आवरून गुजरातला जायचं नियोजन टाकलंय आम्ही. पण जाता जाता स्टॉप किती घेतली ती बघा की तुम्ही. भावाला इकडे फोनवर बोलण्याच्या नादात काही कळना झालंय. वहिनीसनी विसरूनच पुढे निघाले आणि इकडे घरातल्यासनी बाय करून 100 मीटर पण अंतर क्रॉस नाही केलं. तेवढ्यात हिंनी आपल्याला काहीतरी गाडीत खायला होईल असं म्हणून दुकानात आणलं. आता एकसारखं जायचं म्हणून कराड मधनं निघलो आणि डायरेक्ट सासवड मध्ये आलो. मग सासवड मध्ये आल्यावर आम्हाला पण कळलं की आपल्या बी मावशीचं घर इथंच कुठं तर आहे. पण म्हणलं आपण तर मावशीला फोन करायचा नाही, हुडकं काढत का होईना जायचं तसंच. ह्याला पण बरोबर इथली कमान आठवली म्हणून तर आम्हाला मावशीकडे जायची वाट गावली. आता मोकळ्या हाताने गेलं आणि फुकटचा मावशीच्यातला चा पिऊन आलं असं होया नको म्हणून यांनी खायला बी ढिगभर घेतलेलं. आणि तिथं गेल्यावर घरात कोण नसलं तर मला भेटलं असं मला वाटलेलं. मावशीला तर आता सरप्राईज करायचं होतं, पण इथं आल्यावर यासनी पण नक्की कुठल्या फ्लॅट मध्ये जायचं हीच आठवत नव्हतं. ह्यो म्हणतोय मावशी इथं राहत्या आणि ती म्हणते मावशी तिथं राहत्या. ही इथं आणि तिथं करायच्या नादात कुणाच्या तर घरात म्हणलं आपण शिरायचो आणि पडस्तवर मार खायचो. ह्यो तेवढा भाऊ बघा हुशार निघला आणि मावशीला फोन लावला. तवा मावशीनं लगेच दरवाजा उघडला. अचानक आम्ही तिथं आल्यामुळे हिला बी झालेलं कळायचं बंद. त्याच भावनेच्या भरात हिनं डायरेक्ट माझ्या मम्मीलाच फोन केला आणि म्हणले तुमचा रोहन आमच्यात येऊन कॉफी पिऊन गेला. हा त्याच्या आईला. आता इथनं जातो म्हणून मावशीला आम्ही बाय केला, कारण इथनं आम्हाला अजून पुढे जायचं होतं हडपसरला. बाकीचं बघा की तुम्ही पुढच्या व्लॉगला.